नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आज आपली स्वारी निघाली आहे गडांचा राजा म्हणजेच किल्ले राजगडवरती परत एकदा. बट ह्यावेळीस माझ्यासोबत कोणच नाही आहे. येस, यावेळेस मी एकटाच निघालो आहे. आलो आहे म्हणजे बऱ्याच जणांना विचारलेलं, बट काहींचं ऑफिस होतं आणि काही जणांनी आळस केला. म्हणजे काल संध्याकाळपर्यंत ते म्हटलेले येतो म्हणून, बट रात्री जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी थोडी कल्टी दिली. काय हरकत नाही, बट आपण आलो आहे आज. तर चला, सकाळी 6:15 निघालेलो मी. ॲक्च्युली त्याच्या आधीच निघायचा प्लॅन होता, बट काही जमलं नाही, उठणं झालं नाही मला. आय गेस बहुतेक मी रस्ता चुकले. आपण जरा थोड्या वेळाने येस. तर मंडळी, आपण एकदम करेक्ट वाटेवर चाललो आहे. मला ह्याच्यावर कळलं, हा जो कपडा लावला आहे ना ऑरेंज कलरचा, आणि आता आपण निघालो आहे. ऑलमोस्ट एक 1.5-2 तासाचा ट्रेक आहे हा, जास्तच असेल कदाचित. तर बघू आता काय कसं किती वेळ लागतोय. मंडळी, आत्ता 8:30 वाजलेले. एक अर्धा तासातच आपला पूर्ण घाम निघाला आहे. त्याचबरोबर आपलं श्वासही फुलत आला आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरनं बोलण्यावरनं कळतच असेल. माझा प्रयत्न एवढाच आहे की मी जेवढं लवकर होईल तेवढं वरपर्यंत म्हणजे गडावर जाईन, जेणेकरून मला पूर्ण गड फिरता येईल. त्याचबरोबर वरती बालेकिल्ल्याला पण जाता येईल. 2 मिनटं जरा श्वास जास्तच येत आहे. आता मंडळी, आता एकदम ऑल गुड, श्वास पण एकदम ऑल ओके. तर माझं हे म्हणणं आहे की माझा फक्त एवढंच प्रयत्न असणार की मी जेवढं लवकरात लवकर होईल गडाच्या वरपर्यंत जाता येईल, जेणेकरून मला 3 माची आणि बालेकिल्ला बघता येईल. कसं आहे, आता एवढं आलं तर बालेकिल्ला तर जायलाच पाहिजे, कारण राजगडवर आला आणि बालेकिल्ला नाही जर चढला तर मग काय उपयोग, बरोबर ना. तर तोच प्रयत्न असणार आपला. तर चला, आत्ता वाजलेले आहेत 8:45. तर बघू आता किती वेळ लागतो आपल्याला, कारण खाली पण उतरताना आहे ना, जेव्हा खालून वर येत होतो ना तेव्हा पण तिथे असं स्पेसिफिकली टाईम लिहिलेला होता की 8 ते 5 वाजेपर्यंत, 8 काय 8:30 ते 5 वाजेपर्यंतच किल्ला जो आहे चालू राहील पर्यटकांसाठी, आणि राहण्यास पण पूर्ण बंदी आहे असे खाली प्रॉपर बोर्ड लिहिलेले होते. तर आता बघू, आपलं जेवढं लवकर होईल तेवढं चांगलंच आहे आपल्यासाठी. तर मंडळी, आत्ता आपण एक पाण्याच्या ब्रेकसाठी थांबलेलो. मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. मला नाही माहिती तुम्हाला दिसतंय का नाही. तो तिथे बालेकिल्ला आहे. आपल्याला इथे जायचं आहे. इथे चोर दरवाजा आहे. चोर दरवाजाच्या वाटेने आपण वर जायचं आहे. तर बघू आपल्याला किती वेळ लागतोय. चला. मंडळी, आत्ता 9:15 वाजलेले आहेत आणि आत्ता पण गडावर आहे. मागे तुम्ही बघू शकता. आपण करेक्ट 1.25 तासात, आपण 8ला चालू केलेलं आहे, आता 9:15 वाजलेले आहेत, म्हणजे 9:19 वगैरे झालेले आहेत. आपण ऑलमोस्ट 1.25 तासात राजगडवर आलेलो आहे. आता 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. आपण ऑलमोस्ट तिथून कुठून तरी चालू केलेलं. आपण सगळं करत पूर्ण चोर दरवाजाच्या वाटेने, इथे तुम्ही बघू शकता, इथून चोर दरवाजा आहे. मजा आली. बरं झालं आपण लवकर आलो, जेणेकरून आपल्याला गर्दी नाही लागली.
बरं झालं आपण लवकर चालू केलं, एक 8च्या दरम्यान. कारण आता जर त्याच्यापेक्षा मी लवकर येणार होतो ॲक्च्युली, पण ठीक आहे. 1 तास 1.25 तासात आलो आहे आपण. आता थोडं आपण फिरू. आता 10 वाजलेले आहेत. आपण एक 9:15 आलेलो. आपण पाऊण तास जरा आराम केलेला आहे. आराम नाही म्हणता येणार, फोनची जरा बॅटरी संपलेली होती. संपली नव्हती, कमी झालेली होती जरा. तर आपण फोन चार्जिंग वगैरे केला आहे पूर्ण मस्त एकदम टकाटक. तर आता आपण माचीच्या दिशेने निघालो आहे. पहिला असा प्लॅन आहे की आता सोळा माची आणि संजीवनी माचीवर जायचं. त्याच्यानंतर येता येता आपला बाले किल्ला करायचा. तुम्ही माझ्या मागे बघू शकता बाले किल्ला आहे. तर बघू आता कसं काय होतं आहे. भरपूर गर्दी आहे. तर आत्ता आपण 16 माचीच्या दिशेने निघालेलो आहोत. इथून ह्या जर वरच्या रोडने गेलो ना तर बाले किल्ल्यावर जाता येतं. आत्ता आपण 16 माचीवर जात आहे. इथूनही जाता येतं, बट पहिला आपण 16 माचीवर जाणार आणि मग येता येतं आपण बाले किल्ला करू. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. बरीचशी लोक आलेली आहेत आज इथे. मी गर्दी एक्सपेक्ट केलेली, बट खाली जेव्हा मी पार्किंगला गाडी लावली ना तेव्हा लोकांची गर्दी कमी दिसत होती. बट हळूहळू जेव्हा वर आलो तर मे बी बरीच लोक, काही जण मुक्काम करायला थांबली असतील किंवा मग पाली दरवाजाच्या मार्गाने आले असतील. बघू आता आपण 16 माचीवर चाललो आहे. किती वेळ लागतोय, तिथे पण गर्दी आहे का, तर चला. तर मंडळी आत्ता 11 वाजलेले आहेत. आपण आत्ता 16 माचीवरनं निघालो आहे. आता जरा भूक लागायला लागली आहे. तर आता घरनं गाजर हलवा आणला आहे मी खायला. तर तो गाजर हलवा खाऊ जरा बसून. त्याच्यानंतर आपण बाले किल्ल्यावर जाऊ आणि मग उतरून संजीवनी माचीच्या दिशेला जाऊ. बाले किल्ल्याचा हा जो मधला पॅच आहे ना, हा मस्त एकदम. जर ही रेलिंग नसती ना साईडला पकडायला, मला नाही वाटत कोण सहजासहजी चढलं असतं. तर मंडळी मी आत्ता बाले किल्ल्याच्या वर आहे. जस्ट मी आत्ता महादरवाज्यातनं म्हणजेच इथून या दिशेने वर आलो आणि खाली गर्दी बघा केवढी झाली आहे. बरं झालं मी लगेच आलो वरती, थांबलो नाही खाण्यासाठी. बाले किल्ल्यावरती बरीचशी माकडे आहेत, तर जरा फोन आणि ट्रायपॉड वगैरे जरा सांभाळून ठेवायला लागतं. आता ते कधी येतील आणि घेऊन जातील कळणार नाही. त्यात मी एकटा किती जणांच्या मागे लागायचं. एकटा आलं ना गाईस, एक डिसएडव्हान्टेज असतं.
फोटो काढायला प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना थांबावं लागतं. सोबत जर कोण असेल तर कसं हक्काने सांगता येतं. आत्तापर्यंत मी नाही म्हणलं तरी 3-4 जणांना थांबवून झालं, फोटो काढा फोटो काढा. सकाळी आपण तिथून चालू केलेलं, उंजवणे गावातून पूर्ण आपण 3 डोंगर कंप्लीट करत करत तिथं आलेलो. तिथे आपण फोन आपला चार्जिंगला लावलो त्या मंदिरात. पद्मावती मंदिर आहे ते. तर मंडळी आता 1:30 वाजलेले आहेत. आपण जरा जेवलो आहे, घरनं जे डबे आणलेले ते मस्त खाल्ले आहेत आणि आपण आता निघालो संजीवनी माचीला. हा माझ्या मागचा व्ह्यू बघा. तर मंडळी आपण आता संजीवनी माचीवरती आहे. तुम्हाला इथनं दाखवतो. इथनं आपल्याला तोरणाही दिसतो. तर मंडळी समोर जो तुम्हाला दिसतोय ना, हा जो समोर आहे तो तोरणा आहे आणि ही ती रेंज ट्रेक आहे, राजगड टू तोरणा. इथनं बरीच जण रेंज ट्रेक करतात. मंडळी मगाशी सांगत होतो ना, ते रेंज ट्रेक करतात. त्या रेंज ट्रेकसाठी जी वाट आहे ती इकडनं जाते. तोरणा टू राजगड जे करतात किंवा राजगड टू तोरणा जे करतात ना, ते मी आत्तापर्यंत 4 वेळा, आजचं पकडून 4 वेळा राजगडवर आलो आहे. पण त्यातनं आज मी पहिल्यांदा संजीवनी माचीवरती आलो आहे. कारण आज मी आवर्जून, म्हणजे प्रत्येक वेळेस कसं होतं, टाईमपास होतं, जरा जास्त टाईमपास झाला होता प्रत्येक वेळेस, जेणेकरून बालेकिल्ला सुवेळा माची करायचो आणि खाली परत निघून जायचं. बट ह्यावेळेस मी आवर्जून सगळं पटपट केलं आणि त्या संजीवनी माची बघायची. तर मंडळी आत्ता 4:10 झाली. करेक्ट 4 वाजता आपण गड उतरायला घेतला होता. तर संजीवनी माचीवरनं आल्यानंतर एक बराच वेळ आपण आराम केला पद्मावती मंदिरात. फोन चार्जिंगला लावला, फोनची बॅटरी जरा मस्त टकाटक केली आणि आता आपण परत घेतलं गड उतरायला. आपल्याला आज हा पूर्ण पॅच कवर करत करत जायचं आहे. एक आपल्याला 4:10 झाली आहेत. 5 वगैरे वाजतील, 5 सव्वा 5 उतरेपर्यंत. एकटा असल्यामुळे एक तो फायदा आहे की कुठे जास्त थांबत नाही. हा मंडळी खाली उतरता आपल्या बोटांनी असा विषय केलेला आहे. फाटला नाही हा, बहुतेक निघाला आहे. त्या साईडनी पण निघाला आहे. काहीतरी आता जुगाड करावा लागेल. फक्त हा घरी जाईपर्यंत जरी चालला तरी खूप झालं. आता बघू. वर चढण्यापेक्षा खाली उतरणं. तर मंडळी सकाळी आपण तिथे होतो, सुवेळा माचीपर्यंत गेलेलो. ही सुवेळा माची आहे, हा नेड आहे, हा बालेकिल्ला आहे. तर मंडळी आता 5:15 वाजत आलेले आहेत. आपला गड उतरून झाला आहे आणि आता आपण पार्किंगच्या दिशेने चाललो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, पुन्हा एकदा राजगडचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जाता तेवढं एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
बाय बाय.